एवढे बघा राय शिक्षा यायची आता हा बघा कसं आहे माराय ना शिंगाचं बी आवडतं उडी बघितलीस का काय माशी उडी मारते आता घेताना बाई 1.5 महिने राहिली ती तर विषय असा झाला आहे की आता गाय आत घ्यायला लागलो लवकरच वाजले आता किती 10-11 वाजले किती वाजले तिथं 11 वाजले भैया पाणी दाखवून टाके वगैरे विषय असा झाला आहे गाय आम्ही सगळे जात घ्यायला लागलो कारण की भाया शेटची पण तब्येत ठीक नाही भाया शेट आजारली ती आणि माझी पण तब्येत ठीक नाही माझं जरा पाय दुखते ती अंग दुखते बहुतेक सर्दीची लक्षणं आहेत पाहिजे म्हणून म्हटलं भाया शेट घेऊया आत कोणाला हो चंगळ्या काय आत जायची इच्छा आहे का नाही उभेच बसला कोणाला आत्ता कळालं मी तिथं जाऊ कुठं तिथं जावी कुठं कस काय लाले चल लालीच्या मागणी येतो येऊ कमेंट आले त्या दादा आम्हाला माहिती आहे नाव पडणार आहे तुझं चंगळ्या आणि नाव पण हटके म्हणते ते चला ये चंगळ्या ये लाली निघाले ये 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 इकडं चंगळ्या ये 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 अरे बा तू कुठे गेला झाडावा त्याच्या हो इकडे चल हो इकडे लाली गेल्या चल 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 चलो इकडे लाली आहे अरे इकडं आहे कुठं बघतोयस सगळ्याला उचलून घ्यायला लागतं बहुतेक बघा चंगळ्या इकडे बघ इकडे चंगळ्या बोली तो जोड निघालाय बघा आता का चले लाली मुक्ती झाली चंगळ्याला कांडा घातला पाहिजे भैया हा होय लाली ती भाजीच्या पायाला दोरा त्याचा केला कुठे गेला हा ती दावणी सरलेलं म्हणून रायबाला ओळखत असेल का वडत होते भैया एक खरं सांगायचं हे जेव्हा हे आपलं भाजीची ह्याची मिटिंग केली काय नाही ना जरा शंका येते रे मला ही भाजी का दिसते लागा पर्सनल मला एखादा मेसेज आला दादा खरं सांगा की हा रेतन का वेतन तर एका दादाची मला आलेली कमेंट पर्सनल आल्या दादा खरं सांगा ही बाक खोंडा आहे ती भाज्याच आहे का ना सेम भाज्या दिसते त्या ती भाज्याजवळ जाते सारखं त्याजवळ जाऊन उभा राहते हा आपल्या जाते जागे असा बघतोय भाज्या तेवढा नक्याला मोगू नकोस भाज्यागत शिकू नकोस काय कोण आहे कोणा तुम्ही मला आवाज कुठं आला आणि इकडं कुठं आला येऊ अय काय आता नाही का बाई इसनील तर थांब मी धरतो बाबा आधी आज काय करायचं स्टॅमिना नाही
पाईप मोडत्यात. हा 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 हा. ओ बिचारीची माय येते का नाही? होय बकेटातच बसायचं. फुटलंय बकेट. कसं बसलंय हे बघा की. बकेट फुटलं या आहे का. मोठा झाला का तिथे एक वर तुकडा ठेवलाय. कारण की लहान होतं आता या बकेटातच झोपतोय. आता बकेट फुटलंय तर ह्या बकेटातच झोपतोय. त्यासाठी ते ह्याच्या मापाचं असं मिळत नाही काय दुकानात? पेट शॉप काय म्हणते? हा पेट शॉप मध्ये ईश्वरपूर मध्ये हाय. मी विचारले पण ती ह्याच्या मापाची गाडी ती 8,000ची. काय 8,000चे? म्हणून होतं मला पण वाटलं 2-2.5 पर्यंत 2-2.5 पण मला वाटलं म्हटलं 1,000-1,200 पर्यंत नाही. म्हणून आपल्या फॅमिलीने आपल्याला सांगू दे कुठे स्वस्त भेटतात का. होय नक्की सांगा. कारण की आता बाबाकडे असं बघितलं की माया येते. होय. आणि जरा मी काल त्याला म्हणजे काय म्हणते ती आई कशी बाळाला चुकायला लागल्यावर म्हणजे हे करते शिक्षा देते तशी मी आता जराशी त्याला म्हणजे हार्ड लेवलची भाषा बोलायला लागले. केलं की गप्प बसतोय. नंतर काल थोडस पटकं बन पाहिजे दिला मी पहिल्यांदा चिकायला मारलो काल. ती पण ही ह्या पोरी येते नाही बारक्या पोरींच्या कशा अंगावर जायचं मोठ्यांच्या अंगावर गेलं तर काय नाही. होय बरं अंगावर जात तिकडे चावत नाही. चावत नाही नुसतं दात लागत करते. त्या जर ह्याच्यात पडल्या तर प्रसाद फक्त पोरगी पेढ खाते बघा. प्रसाद आणलाय. शुद्ध बोला गेलं की हे हे होतं. म्हणून आपल्या चिक्याला कमेंटमध्ये सांगा कुठं स्वस्त मिळेल तर आम्ही ह्याला कसं आणायचं. आपल्या आसपास पाहिजे. कुरिअर करतील. हा कुरिअर करा. ऑनलाईन पैसे मारणे देतील. होय. तरी बघा एक पोरगी घेऊन तिकडेच पळाली. शरण्याकडे बघितलं मी ताई तर लगेच खाली मध्ये घातली. नाहीतरी तो आम्ही उभा असलो की तर धरणार. हा हे तो कोण आलं की गेला सांगू. परवा दिवशी तर एका पोरगीचा म्हणजे अन्वेषा पळत पळत गेला आणि हिचाच पाय धरला पण दात नाही लावला. पण तीच एखादं पडलं तर चावण्यापेक्षा महाभयानक आहे. आता मग आजींच्याच मागं लागला. चिक्या करा असं करतोस हा खेळतय. आणि असं बघितलं एखादा म्हणून का ना किती ग कुत्रंब हे चिक्या मायाचा आहे ग. चिक्या प्रेमळ आहे. किती गरीब आहे. गरीब गाय सांगते किती गरीब गाय. आपण खोटं सांगतो असं वाटतं. असं अजून एक आली मग त्याला काश्यावरनं दाजींच्या गाडीतनं जायलो ना थांबवली गाडी रस्त्यावर. हो बघितली की मी. तुम्ही दिसल्यावर थांबला नाही यायचं सुटला. त्याचा विषय काय माहित आहे का त्याला फिरायचं आहे तुमच्यासारखं. असं शिकवल्यासारखं का नाही. तुम्हाला कसं हात बसायला आवडत नाही सारखं कुठे तर नवीन नवीन ठिकाणी जायचं तसं त्याचं काम आहे. आणि नुसतंच तुमच्याजवळ थांबत नाही त्याला सगळी माणसं लागतात आसपासची. गाडीत बसला आणि मोठ्या माणसाकडे असं खिडकीतनं बघत बसल्याला बाहेर तिथं ती दर्शीलचा मित्र असला त्याच्या त्यांच्या दोघांच्या अंगावर नाही गेला. मग असू दे म्हणजे कळतंय हिथं आल्यावरच कुणाला आत येऊन द्यायचं नाही. घरातली वस्तू बाहेर द्यायची नाही. बाहेरची वस्तू घरात घ्यायची नाही. आणि देताना जर कोण दिसलं तर कोण वस्तू देत त्याच्या अंगावर. मग अशी भैयांची मम्मी आली ती डबा द्यायला त्याच म्हटलं आत येऊ नका. मग चिक्क्याला तुम्ही रानात घेऊन गेल्यावर मग मी त्यासनी म्हटलं आता या आत आणि गौरी बघा आता पुढे बसायला बोलवून आणलं. कारण ती कसं वाटतंय नाही आत पण बोलवलं नाही त्यासनी म्हणून मग नंतर आत घेतलं गौरी बघितल्या आणि गेल्या. गौरायांचं दर्शन गौरी गणपती त्याचा भरोसा नाही हो. चॅनेलवर तुम्ही गौरी गणपती दाखवलाच नाही ग. तरी बेस किती ध्यानात आणलंस तर हे बघू शकता आपले हे श्री गणेशा गणपतीची मूर्ती एक नंबर म्हणजे वाटतं. आणि ही गौराई ही हिचं नाव काय गौरी आणि गंगा. ही गंगा का गौरी? ही गौरी म्हणायची आणि ही गंगा. म्हणजे पहिलं कसं होतं की गौर मूर्ती म्हणजे गौरी नावाची म्हणजे जी आपण मूर्ती स्थापन करायचो ती उंच असायची आणि गंगा उंचीने कमी असायची. पण आता सेमच मिळते स्टँड. आणि हे शंकरोबा फुलावर आहे आणि त्यातला हे शंकर तेव्हा काय म्हणजे आता सगळा राणीवणीच्या म्हणजे रानातल्या सगळ्या हे फुलावर घेते की नाही तिचं ते आवडतं सगळं. क्वालिटी असं वाटतं ना खरोखर घरात कोणतं राहिलं. आणि एकदा शेअर करूया आपण असं बघत बसावं वाटतंय. खऱ्या ह्या गौरी उभा केल्यात खरं त्या फुलावर आहे ना किती शोभा आले. होय चलो 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 चिको 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 बिचारा असो एखादा येणार म्हणा सोडा घेऊ चिक्याला जरा फिरून येऊ दे. मी त्याचा लाड बंद केला. स्टिक कसा आहे स्टिक म्हणलं स्टिक आणू काय स्टिक नको काय दमलोय मी. स्टिक आणू काय चिक्या स्टिक सुट्टीच्या अगोदर जातो कुठे सुट्टी सुट्टी आहे का जरा बाहेर लय दिवस झालं फॅमिलीने तुला बघितलेलं नाही आपल्या. तिला तिचं वजन वाढलं तिच्या पायाला कड येते कड आला कशा मुंग्या येतात तशा ह्याला घेऊन बसल्या माकडी. कड आलाय कड कशी लांगाड तिला काय लागलेलं नाही कड आलाय बसून बसून. त्याला भीत्या अजून पण कशी गरीब बघता
चला याला काहीतरी करू आपण सोय काहीतरी मोठं घाम्याला घेऊ मोठं बकेट आहे हां तोवर ती तुम्ही काल मग आणलं का नाही दिसला काशी गावात त्यांच्यात नाही बघितले मागवायला सांगा की काय इकडे तिकडे गेले आणाईल कराड मधनं आले काय करायचं तुम्हाला लेस द्यायचं तुमच्यावर मिळतच नाही नाहीच नाही करा बरं वांढरा नक्की यार कसा आवाज येतोय बघा हा करा बरं हा आणि एकदा मजा करायची आहे मग खालतं जाईल सुट्टी नाही तर जोडीदार जोरात आहे जोडीदार घेतले इकडे जरा त्या वारी फेरी त्याच्या नवी उशीर निघते कुठल्या गावचे काशीगाव काशेगाव असे गाव जीवन पाटला गावचं विषयच नाही हा हार्ड आहे अनेकदा नक्कल करा की एवढेच वे अजून लय काय काय येते बाबरे हा बाबरे बापरे रायबा रायब्या ना होय बाबऱ्या बाबऱ्याला आवडतोय बाबऱ्या देखील आवडत रायबाई ना जाणार दुसऱ्याने काय जमते का काढा भारे एन्जॉय करत करत काम करते त्या काय अहो बायचं काय होते आपल्याला काय होत नाही कुछ नाही बल्ली भाऊ भावाची कुछ नाही होता हा. त्या दिवशी म्हणतो म्हणजे लय खतरनाक माणूस आहे मी माझ्या नादाला लागू नका म्हणतो भैया लाग मारा भैया आपण शाळा सोडल्यावर ह्या धंद्यात आहे भैया लाग मारा एकदा मोठ्यानं येणार झालाय हाय आत बरं मैदानला येणार का 13 तारखेला कोणाला वेळ आहे आता त्यांना मैदान बघा कोणाला वेळ आहे भैया इकडे जरा त्यांची बघा मस्ती आणि कालपासून असा विषय झाला राहिला शेवटचं म्हणजे शेवटचं औषध राहिले पाजायचं शेवटचंच आणि बाबा जवळ येऊन देणार झालाय त्याला कळालं रविवारी फेरायची त्यामुळे मस्ती करायला लागला अरे वा 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 बाजा एक नंबर कसं आहे अय पडला का फरक कसं आहे बाज्या टाको करून सगळं सुट्टी देऊ नको टाक एक नंबर का टाबरा आम्ही भरतो तर विषय असा झाला आहे कालपासून जवळ येऊन देण्यात आलाय त्याचं राहिलं शेवटचं औषध पाजायचं शेवटचं राहिले 100 मिली फक्त कालपासून पाजलेलं आहे काय म्हटली ते डबरा पाडलाय काय गाठली पाय गेला एकदम पाका पाहिजे तिथं दगड टाकलं पाहिजे दगड तर ह्यो विषय झालेला आहे भाज्याचा आता ते शेवटचं औषध कसं पाजायचं खाद्यात टाकलं तर खाद्यातनं खायला झालं खाद्य चाटत पण नाही न्यायचा आहे किती दिवस आहे आज कोणवार आहे रे मंगळवार अजून 4-5 दिवस 4-5 दिवसांचा जायचं आहे बाया शेठ पारलं फिटलं ओखरा वर जाते माती पातळीवर काय म्हणास पाडला की डावरा ते काय पाडलाय बाज बावड्या ही तुझ्याकडे अपेक्षा होती आता एक विषय काय आहे शेवटचं औषध राहिले मला काय जवळ येऊन देणं झालं डावला आंबूत राकेश तेवढं टाप टाकून देते आपलं टाक की टाप भाज्याला पण नाही जवळ येऊन देत तू योग्य आहे ओके धरून देत नाही माझ्या गाव दावत लांब होती काल जरा येसून फिरवायला घ्यायच्यात का नाही असं कर चोळ थांब दाखवू नको मागा हात लाव हा टापच दाखवू नको माग हात चोळा येतोय बघ आपोआप चोळायला का नाही गॉड बोलून टापला हे कर येसन टाप टाक एकदा टाप टाकली काय विषय नाही औषध राहिले शेवटचं राहिले संपलं औषध का हा तू तसा थांब येतोय बघ तुझ्याकडे लाडकत सरतोय बघ तुझ्याकडे चोळायसाठी टाप दाखवू नको तेवढे हा सावध करू माग जा की लात मारत नाही पाहिजे तू माग पाठवून हात फिरू सांगतो तुला मी फिरो जा जवळ जा येतोय बघ आता आता ही उभा राहा नुसता तुझ्याकडे सारखतो की ना हा राहा उभा तसा येतोय बघ मारत नाही बाय माग हा आला बघ हाय का असं करत करत आयला लय हुशार झाले असं सावध होते रे टाप
टाकून देणार झाले. नाही लागा पहिलं बिंदास जात होतो. आता काय झाले काल जरा व्यसन फिरवले तू त्यामुळे खवाळी माझ्या सारखी तुम्ही हे करताय. फिरवायला लागते सांगितलेली वर तिथं बांधली. बांधले की रे फिरवायला लागते असन ती नाकाचा काम त्यांना दिली सारखी माग पुढे करायची नुसती. ओके हा 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 एक नंबर एक नंबर. कल्ला काम तोडलं पाहिजे आरोग्याला. आरोपी निसटले आहो. ओकेच आता 5 लागलंच आता की आता बघ बरी. 50 आणि ती पावडर आता ते लई उकऱ्या काढत नाही. विशेष सपला आकडल्यानच काय औषध तू थांबा जरा त्या बांगला येत नाही चेकला. आता गेलं पण नाही. नशिबी किती दिवस आहे गप्प बसायची. बाज्या नाही बाबा इसनेला हात लावू राहतील. रुखसाना. एकदा होऊन जाऊ दे बाज्या. भाज्या येऊ भाज्या होय भाज्या भाज्या नाव आहे. हा भाज्या. हा रायबा आता गप्प पडले ना भाऊ. रायबा रायबा सगळ्याची नावं घ्या एकदा बघ बरं. हो काही नाव लिहिली ती वाचा. हो सगळं 50 आहे. आयला चांगला पकडा मात केला इथं. चांगला आहे आणि बघू शकता आई पिल्ली हो वाढलं सगळं. आणि ह्यात जास्त करून उलट्या पकायची लई हे बघा बघा कशी पकायची लई उलट्या पकायची झाली. दुसरी आणि पिल्ली तयार झाली. चला ह्याच्यात लागली औषध पाजायला. तिथं डाळ भिजत ठेवल्या येतो लई भारी औषध. होय भैया हात फिरवल्या कसं हात तुझे प्यालकाट लय घाण झालाय. काय भाज्या काय मी बिंदास जातो पुढं. काल बसून गेलेलो नाही. काल पाठी पण काढली नाही कुठली. इतका घाण आहे महाराजा बाबतीत. इथला आता मारल्या बघ आता दुखतोय भैया. त्या दिवशी नाही दुखलं मला तर आता दुखायला लागले. सबस्क्रायबर बघायला आलेले त्यांच्या देखील मी स्टंट मारा गेलो. भाज्या मला काय करत नाही. 10 दिवस नसली दात गाठली. पडलाय भाई असे होय टायर आहे नवीन खट्ट होतं त्या ते टायर ताणून बांधायचं भैया बरं का असं अंतराळी बॉक्सिंग चालू करायची. होय बाहेर ग्लव्ह जायचं एवढाच व्यायाम होतो. हा काय करायचं काय म्हणतास काय कळलं. बिस्किट पाडायची का बिस्किट पाडायचे पोटाला काय आहे ते वेगळा आहे काय काय त्यांचा व्यायाम काय करतायचा वेगळं मी कधी आणतो बाबा नो त्यांची पोट बघितली असते जा नाही दवा बघितले मी ते ह्याच्या इंस्टाला बघत होतो. दवा काय बघताय मला नाही घेतलंच पाणी 2-3 इंजेक्शन आता बागतंय. फेस होते कुठला व्यायाम पोटा 6 पॅकचा सांगून मला हा सांगून एका दिवसात पाठ बिस्तर ना असं तू करू तो 3 गाड्या होते एक गाडी तुला कमी करायला. एक गाडी कमी केली काय जागे हो म्हणशील असं तासाभरात बिना डाईटची बिना डाईट नव्हतं तासाभरात डाईट शिवाय 6 पॅक पडत नाही. मार मार का येता वधी पप्पा आणि तिनं वातावरणच बदललं हो जागेव पाऊसच चालू झाला. बरं झालं काल फेर पडलं हा नाही बाई. आता रविवारी शेट बुधवारी गुरुवारी हा गुरुवारी नाही ही रविवारी शेट धाकधूक धाकधूक बाबऱ्याला पहिला 18 तारखेला सोराडी चांगला आहे पैरा. चांगला आहे मग नको गुरुवारी पैरा ह्याला फेरा टाकाय बाबा 18 तारखेला 18 ला येईल. सिंगाला 13ला पडायचं की आपण सिंगाला मी तर आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा सुरूरला वैरण आणाय. त्या दिवशी सगळी वैरण आणली नव्हती. आणि बघू शकता पाऊस चालू झालेला आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे. आज आहे बाप्पाचं विसर्जन. तो बाबऱ्याचा पायरा करायचा चाललेला आहे. बघूया कुठला पायरा करायचा वगैरे लवकरच बाबऱ्या मैदानात दिसेल. बाहेर शेत पैर बघायला आले. आता आम्ही गडबड केलेला नाही पैर करायला अजिबात. त्यामुळे चांगलाच पायरा करायचा चाललाय.
तर भाषा शेठ काय करायचं घ्यायचा निर्णय घेणार आहे का आम्ही आणि आपला तिथंच बोलूया शेडतच का नाही शेडतच बोलूया गाडीत आता वैरण महत्वाचे वैरण घेऊन येतो भाषा शेठ सकाळी मागाचं हत्तिकाच घेऊन आली ते आता मक्या नाना निघालो मग सगळं मिक्स वैरण होत्या आणि आपलं आधी डन होऊ दे आमचं डन झालं की मग फॅमिलीवर शेअर करा अजून त्या पार्टीवर बोलायचं पुढल्या व्यवस्थित त्यांच्यावर बोलून मग घ्यायचा निर्णय तरी धन्य घेतले आपण धन्य तर निघाल वैरण आलाय आणि पाऊस भरपूर आहे तर इथं आलो आता सुरूमध्ये धन्नू इथं लावल्या आणि त्या दिवशी एवढं मक्याने नेलेलं आता इथनं चालू करतो बघा आता त्या दिवशी एवढंच न्यायचं आणि हे पण गावात न्यायचं आहे आपल्याला न्याय जावं म्हटले ते बांधावलं चला लागतो सुराला आता भाई शेठ चला पाऊस उघडलाय तोवर कन 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 मध्ये काय झालं सूरज दुखा लागली काय झालं स्वतःच झाली बघू काय कापलं देणं द्यायला लागतं बाह्या नाही चला घेतो सुराला लागतं आता धन्नो आमची धन्नो आमची अडकली आपली आपली धन्नो बघा ह्यो कार्यकर्ता इथं आहे बघा काय कसा बघतोय बघा की सूरजला भुका लागली ना सूरज सकाळपासून म्हणतोय जेवलेला नाही आणि हे बघा धन्नो ट्रॅक्टरवालीच फोन लावला पाहिजे काय विषय झाला हार्ड अशा प्रकारे धन्नो आपल्या अडकली आणि आता आम्ही लागलोय असा डबरा काढायला पुढे इथं कठीण आहे बघा आणि ते मालक पण म्हणलेले घाला कठीण आहे रान काय विषय नाही म्हणून आम्ही धाडस केलं आत घालायचं मग आता इथं आत घातली इथंपर्यंत आलं इथंच गाडी आर पार गेली गाडी त्यात होय धाडस आहे तुमचा आता डबा आणि सगळ्या काय घरात राहू दे विषय काय झाला इथपर्यंत भरलं म्हणलं आता इथं राहिलं मग काय इथपर्यंत घ्यायचा टॅम्पो पाला ना हे एवढं भरले मग त्यात इकडे एवढं टायरात गेले ट्रॅक्टर कसं झालं बाई काम वैरा हा काय लाव होईल का उचलली असती गाडी उचललं काय मका नसता तर उचलली असती आता बघू नाही येऊ शेवट प्रयत्न नाही तर आता इथं आपली फॅमिली मेंबर आहेत त्याने फोन लावला पाहिजे ट्रॅक्टर एखादा असला तर घेऊन येतील धन्नो अडकली झालं का मोकळ तर झाले का म्हणून सूरज भुका भुका करायचे नाही त्या ट्रॅक्टर भुका लागली होय हात घे बाळा बाजूला म्हणून म्हणत होतो म्हणून ती जिम लावली ऐका माझी जिम लावून काय करायचं गाडी उचलली असत्या जॉब आहे ना गाडीत आपल्या जॉब कुठं आहे हाय 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 उचलून खाली टाकते एक बाजू चालणार फक्त एक बाजू काहीतरी आलाय हा 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 तर किस्तूच चालणार भैया ऑलरेडी गाडी खाली गेली जॉग जिरणार बाई होय दगड लावला पाहिजे जॉबच्या खाली नाही सिंगल लोची बघूया काय बघा बघा फिरवायला जाईल का शर्ट जाते फिरवायचं कुठं भैया ती फिरवायचं ते कुठं म्हणतोय तिथं मागे ठेवलं बघ काय असेल माग दगड घे जिरणार त्याच्या खाली दगड घे
हे हात हमको दे दे ठाकूर. असं इथे बोट सूरज त्याचं बोट ते परत हा? नाही नाही इथं बोट ठेवू जरा अंगठा ठेवू इथं. अंगठा नको चारी बोट चार. एकदा वेळ होऊ नको एक लगे. बोट पाडी पुढचं बोलू नकोस परत म्हणजे आपलं बाबा ट्रॅक्टर गाडी घे. आणि ठेव बिचाऱ्याला का भुका लागली द्या आता घरात गेलो असतो का तरी बेस आपले एक सबस्क्रायबर आहे ते त्याने फोन लावला येतो मध्ये 5 मिनिटं भरून ट्रॅक्टर लावलं काय इश्यू नको नको काढे बाहेर कशाला डोक्याला आरा आधीच रुतले भैया रोतो की आता काढतोय ते ओढून हे बघ नाही काय हे काय होत ते तिथं पुढे लावणार ट्रॅक्टर काय त्या भाग द्याय पण येईल तुम्हाला म्हणून नाही केलंच काय बरोबर आहे उंची पुरत नव्हती सुरेश बघ किती काळजी करतोय आपली एवढी काळजी बाया करतोय तुला का आमची बघ आता उंची कशी पुरते सूरज विशेष संपला आता चला आता देतो बरा आई बरा इथले आणि इथं ट्रॅक्टर आहे बघा नाव काय पाहिजे त्यांचं आले विचारा ट्रॅक्टर आला गेली ते बघा हे मेंबर आहे ते तर बघा आता कसं निघते धनु आपली धनु खायला लागली एका साईडला म्हणून म्हटलं बाहेर साईडला म्हटलं आता तोंड लावला पाहिजे पर्याय नाही आणि बाह्या शेतची करामत कसा वर बसला बघा की म्हणजे आम्हाला आणायला होते आणि खरं ते नाही हलकं केलं म्हणतो तो कारण की आमची उंची पोचत नव्हती वर जायला म्हणून त्यानं गाडी रोटवल्या खाली अशी हा ना सुरेश झालं त्याच्यामुळे हा बरा त्याचा हात तेवढं घेऊया जाताना पुन्हा आला वाजला ट्रॅक्टर वाजला दावाय नव का चला लवकर हे सलग 3 वाजे चाललं बघा काय होईल तुला तुटणार फाटेल 1 2 3 हे हात हमको दे दे भैया ट्रॅक्टर पण अडकवलेला बघितलेला का तुम्ही व्हिडिओ ट्रॅक्टर अडकवलेलं त्यानं हा तेच वैर नाना गेलो आता आणि हलकं करायला गेलाय कापलं बघा काय मला वैरण काढताना कायम मका कापला जोरात लागा भाई शेवटचा मका कापला भारताला चमचमते असले सूरज शेठ तुमच्याकडे लागला आम्हाला पण होय मका कापला हो आता ते मला वाटलं खाली आहे जोरात कापला तरी आपल्याला सबस्क्रायबर दादा आहेत फॅमिली मेंबर आहेत मका पण भरला लागला ट्रॅक्टर आलाय मला भैया त्याच निवडू दे जाऊ दे ओके ओला का पडतंय काही हो तर दादांचं खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद की बघा किस्त खलडा बरा पडला आणि वलचं पाणी द्यायचं राहिले वरनं दिसते कठीण खाली वल सूरज कोई चाल भैया शिस्तीत ओके 1 नंबर काम झालेलं आहे भैया विषय हार्ड भैयाचा नाद करते काय भैयाचा होय कसली गाडी कसारते आता पुढल्या ट्रॅक्टर आणला बस पिकअप कॅन्सल त्यातनं आता गाडी घसरत होती आम्हाला वाटलं उघडले चांगले आज पाऊस पडलाय पिकअप घसरते त्या दादांचं आभार व्यक्त करूया आणि जाऊया आता
नाव सांगा की दादा. नाव काय? प्रशांत पाटील, सुरल मधलं प्रॉपर. तर आभारी आहे बरं का ते दादा, आपले व्हिडिओ बघते दररोज. धन्यवाद. चला, अशी आपली फॅमिली. सासर मदतीला येतेत लगेच. अरे बाई या काय झालंय? ऐश्वर्याला काय झाले म्हटलं? गाडी कसली घसरत होती आत्ता. हा त्यात आणि पळवायला लागलाय. हळूहळू असतो नाही हा घसरले नाही म्हणत असल्या पळवत जायला पाहिजे. असं असते. ए, मला घे की तुला कुठे? हा नाव काय? सोन्या पाटील कुठलं गाव? तुरुलच आहे. हा ते ट्रॅक्टर आहे आपलं, पिकअप अडकलेलं, ट्रॅक्टरनं काढलं ओढून. होय आता राहणार घातलेलो का दौरा. काय नाही कुठे गेला आमचा हरिभाऊ? कुठे गेली? हरिभाऊ तिकडे आहेत. चलताय देवी. चालतं मग काय विषयच नाही. तिथंच राहतो, तुमच्या राहणार अडकला ट्रॅक्टर नव्हतं पिकअप. योग्य